नमस्ते पालकांनो, मनसंवाद या चॅनलमध्ये मी ॲडव्होकेट सुप्रिया तुमचं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे मुलांची खोटं बोलण्याची सवय कशी कमी करायची. पालकांनो, मी आज तुम्हाला खूप महत्त्वाचा एक प्रश्न विचारणार आहे. समजा तुमच्या मुलाकडून एखादी काचेची वस्तू फुटली किंवा शाळेमध्ये एखादी त्याच्याकडून खूप मोठी काही चूक झाली आणि तुम्ही तुमच्या मुलाला जेव्हा विचारलं की हे तू केलंस, तेव्हा तुमच्या मुलाने लगेच त्याला त्या गोष्टीसाठी नकार दिला किंवा नाही म्हणून खाली मान घातली किंवा त्याने त्याचे हात पाठीमागे लपवले आणि तुमच्या ही गोष्ट लक्षात आली की आपलं मूल खोटं बोलतंय, तेव्हा तुम्ही लगेच काय करता हो? तुम्ही त्याला ओरडता किंवा त्याला मारता किंवा काय करता? कसं आहे ना पालकांनो, जेव्हा आपल्याला ही गोष्ट समजते की आपलं मूल आपल्याशी खोटं बोलतंय, ही गोष्ट जेव्हा पालकांना पहिल्यांदा समजते तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आई-बाबांच्या पायाखालची जमीन सरकते. त्यांना एक म्हणजे त्या गोष्टीची भीती वाटायला लागते आणि काळजीही वाटायला लागते की आपलं मूल खोटं बोलतंय. आजच्या आपल्या एपिसोडमध्ये मुलं खोटं का बोलतात आणि मुलांची ही खोटं बोलायची सवय कशी बंद करायची, ह्यासाठी 3 प्रॅक्टिकल उपाय मी आज घेऊन आलेले आहेत. त्याआधी या समस्येमागचं मानसशास्त्र आपण जाणून घेऊया. पालकांनो, मूल हे जन्मतःच खोटारडं किंवा लबाड नसतं. मानसशास्त्र असं सांगतं की 90% मुलं एका कारणासाठी खोटं बोलतात आणि ते कारण म्हणजे शिक्षेची भीती. मुलांच्या ज्यावेळेस ही गोष्ट लक्षात येते की आपल्याकडून एखादी चूक झाली आणि जर का मी ती गोष्ट सांगितली तर आई मला मारेल किंवा बाबा मला मारतील किंवा ओरडतील, शिक्षक एखादी काहीतरी शिक्षा देतील किंवा मला माझ्या मनासारखी एखादी गोष्ट करता येणार नाही, त्यावेळेस लहान मुलांचा मेंदू एकदम सोपा मार्ग निवडतो, तो म्हणजे खोटं बोलणं. जोपर्यंत आपण आपल्या घरातलं भीतीचं वातावरण कमी करत नाही, तोपर्यंत मुलं खरं बोलायचं धाडस करत नाही. चला मग खोटं बोलण्याची सवय कमी करण्यासाठी 3 प्रॅक्टिकल उपाय कोणते ते बघूया. सगळ्यात पहिला प्रॅक्टिकल उपाय, मुलांना खरं बोलल्यानंतर बक्षीस किंवा शाबासकी द्या. समजा तुमचं मूल तुमच्याकडे आलं आहे आणि तुम्हाला ही गोष्ट सांगते की बाबा माझ्याकडून रिमोट फुटला किंवा आई माझ्याकडून काचेचा ग्लास फुटला. त्यावेळेस त्याला ओरडू नका, त्याला जवळ घ्या आणि त्याला ही गोष्ट समजावून सांगा की बाळा, तू खरं बोललास, त्या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतोय. चूक ही कोणाकडूनही होऊ शकते, पण तू खोटं बोलला नाहीस, ही गोष्ट मला खूप आवडली. जेव्हा मुलांच्या ही गोष्ट लक्षात येईल की माझ्याकडून एखादी चूक झाली आणि मी जर का ती माझ्या जवळच्या लोकांना सांगितली तर मला शिक्षा भेटणार नाही, त्यावेळेस नक्कीच मुलं तुमच्याशी खरं बोलतील आणि खोटं बोलणार नाही. आता प्रॅक्टिकल उपाय 2, मुलांना खोटारडा हा टॅग लावू नका. अनेक पालकांना सवय असते की मूल ज्यावेळेस पहिल्यांदा खोटं बोलेल तेव्हा ते प्रत्येक वेळेस मुलांना टोमणे मारायला लागतात की तू 1 नंबरचा खोटारडा आहेस, तुझ्यावर मला अजिबात विश्वास ठेवता येत नाही. पालकांनो, ज्या वेळेस मुलांना आपण अशा पद्धतीचा टॅग लावतो किंवा सतत त्या प्रकारचे टोमणे देतो, त्यावेळेस मुलांना आपण ज्या पद्धतीचं नाव देऊ त्याच पद्धतीची मुलं बनत जातात आणि मुलांना त्या गोष्टीची सवय लागून जाते की मी कितीही खरं बोललो तरी मला माझे आई बाबा खोटारडाच म्हणणार आहेत, त्यामुळं मग खरं बोलून काय फायदा, असं मुलांचा समज होतो आणि त्यांचा खोटारडेपणा वाढत जातो. त्यामुळं मुलांना खोटारडा हा टॅग लावू नका किंवा त्यांना सतत ह्या गोष्टीचे टोमणे मारू नका. मुलांच्या सवयीवर अभ्यास करा किंवा त्यांच्या सवयीवर काम करा, त्यांच्या व्यक्तिमत्वावर टीका करू नका. नक्कीच तुमच्या मुलांमध्ये चांगल्या पद्धतीचा फरक पडेल. आता प्रॅक्टिकल उपाय 3, स्वतः मुलांसमोर प्रामाणिक राहा किंवा स्वतः मुलांसमोर आदर्श बना. कसं आहे ना,
बऱ्याच वेळा अशा गोष्टी पालक स्वतःहूनच मुलांपुढं खोटं बोलतात. म्हणजे जसं की ज्यावेळेस फोनची रिंग वाजते आणि आपल्याला पुढच्याशी बोलायचं नसतं, त्यावेळेस आपण मुलांना सांगतो की बाबा घरात नाहीयेत म्हणून सांग, किंवा दाराची बेल वाजते त्यावेळेस आई घरात नाहीये म्हणून सांग, असं आपण मुलांना सांगतो. ह्या सगळ्या गोष्टी मुलं जवळून बघत असतात. त्यांच्या डोक्यामध्ये ही गोष्ट येते की आई बाबा जर का स्वतःला वाचवण्यासाठी खोटं बोलत असतील तर मग मी का नाही. त्यामुळं प्रत्येक पालकानं ह्या गोष्टीचा विचार करा आणि मुलांसमोर प्रामाणिक राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि शक्यतो प्रामाणिकच राहा. त्यामुळं मुलं हे पालकांचे शब्द कॉपी करत नाहीत, ते पालकांची कृती कॉपी करतात. मी एवढंच सांगेन पालकांनो, मुलांच्या मनात तुमच्याबद्दल भीती नाही तर आदर असायला हवा. मुलांना ह्या गोष्टीची खात्री द्या की जर का माझ्याकडून एखादी चूक झाली तर माझे आई बाबा किंवा माझे पालक माझ्या चुका सुधारू शकतात किंवा मला समजून घेऊ शकतात. जगातली कोणत्याही गोष्टीसाठी मुलं आपली कधीच खोटं बोलणार नाही. तुमचं मूल कधी तुमच्याशी खोटं बोललंय का, किंवा तुमचा एखादा अनुभव खाली कमेंट करून मला नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. प्रत्येक पालकांपर्यंत हा व्हिडिओ जावा ह्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या ह्या मनसंवाद चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया तुम्ही, मी आणि एक नवीन विषय. तोपर्यंत धन्यवाद.